ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचं एकमत आहे। या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना विविध पर्यायांचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी आज पुन्हा एक सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली आहे। तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी जोर धरायला लागली आहे। ओबीसी आरक्षणासाठी तात्काळ पुढील कार्यवाही राज्य सरकारने करावी आणि जोवर ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ देणार नाही अशा सूचना सुद्धा वारंवार ऐकायला मिळतात। अनेक आपण बघताय चर्चा आता सुरू झालेल्या आहे, त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि आता खरं तर सरकारच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय नेमकं सरकार आपला पक्ष मांडते, आपली बाजू मांडते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच सर्वपक्षीय बैठकांचं सरकारकडून आयोजन केलं जात आहे, पण सरकारच्या वतीनं काही तोडगा निघणार का किंवा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात येणार का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मात्र ओबीसी समाजाच्या किंवा मराठा समाजाच्या नेमक्या काय भावना आहेत ते थेट आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आता ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो हे प्रश्न आता चांगलेच ऐरणीवर आलेले आहेत। आपण तातडीनं यातून मार्ग काढावा अशी मागणी केली जाते। अर्थातच कोर्टात ही सगळी प्रक्रिया असली तरी सरकारची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरुवातीला कोल्हापूरला जाणार आहोत, सतेज औंधकर आपल्या बरोबर आहे। सतेज, काय नेमकं सांगाल? आपण बघतोय की हा जो प्रश्न आहे अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे की या नेमकं बैठकांमध्ये काय होतं, कारण कोणताही निर्णय निघतो का? कारण वारंवार बैठकांचं आयोजन केलं जातं पण कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे नाराजी एक प्रकारे सरकारच्या विरोधात बघायला मिळते। काय नेमक्या कोल्हापूरकरांच्या भावना आहेत आज? नक्कीच मनुश्री, खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला जो केंद्रबिंदू आहे तो कोल्हापूर आहे आणि कोल्हापुरातूनच अनेक चळवळी या उदयास येत असतात। आता खरं तर आज बैठक संपन्न होते आणि या संबंधात कोल्हापूरकरांना काय वाटतंय विशेषतः मराठा आरक्षणासंदर्भात ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत दिलीप पाटील। काय सांगाल? खरं तर मराठा याचिकाकर्ते होता, आता बऱ्याचशा सोशल मीडियात तुमच्या पोस्ट आहेत, आज बैठक होते मराठा आरक्षणासंदर्भात, नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे? महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत सरकारनं भरपूर मिटिंगा झाल्या किंवा भरपूर आश्वासनं दिलं, त्यातलं एकही आश्वासन सरकारनं पूर्ण केलेलं नाही। आता कालचीच जर गोष्ट बघायला गेलं तर मागासवर्गीय आयोग तिने आतापर्यंत स्थापनच केलेलं नाही आहे। मागासवर्गीय आयोग जो स्थापन केलेला आहे तो ओबीसीसाठी जो स्थापन केला आहे त्यामध्ये सर्व जातीचे लोकांना समावेश करायला पाहिजे, तरच तो कायदेशीर असणार आहे। तर तो लवकरात लवकर त्यामध्ये सर्व समाजाची लोक त्यामध्ये घेतली पाहिजेत आणि त्याला कायदेशीर तुम्ही जर का व्यवस्थित जर का त्याला रूप दिलं तरच तो आयोग टिकणार आहे, नाहीतर तो टिकणार नाही। त्यानंतर तुम्ही आयोगाकडून चांगला लवकरात लवकर रिपोर्ट घेतला पाहिजे आणि तो रिपोर्ट विधिमंडळापर्यंत मांडून तिथं संमत करून घेऊन त्यानंतर राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींच्याकडे जायला पाहिजे। ही प्रोसिजर फार मोठी आहे। तर सरकारनं प्रथम आजच्या बैठकीमध्ये मागासवर्गीय आयोग त्यामध्ये जे काही सदस्य आहेत ते सदस्य कायदेशीररित्या योग्य तुम्ही नेमलं पाहिजे आणि ती पहिली स्टेप सरकारने केली पाहिजे। आता दुसरा विषय असा आहे की मराठा समाजाचं जे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो, फक्त 12.5 कोटी आतापर्यंत सरकारने दिलेले आहेत। एकदम तुटपुंजी आहे। बाकीच्या समाजाला 850 कोटी रुपये दिले आणि तुम्ही फक्त मराठा समाजाला 12.5 कोटी। आता हजारो जर का आरक्षण नसेल तर जर उद्योगधंद्यामध्ये जर का पुढे जायचं असेल तर मराठा युवकांना एक अण्णासाहेब पाटील एक महामंडळ एक आधार होता, त्या आधाराला तुम्ही असं चण्यापुटाने दिलं तर कसं चालणार? तर तिसरी गोष्ट आहे जे सारथीचं आहे, सारथीच्यासाठी तुम्ही काय केलं? सारथीचं काय स्टेप केलं? फक्त कोल्हापूर टाकून ठेवली, काय केले? काहीच नाही आहे। तर सारथीला देखील भरघोस तुम्ही सांगितलं आम्ही 1000 कोटी तर 1000 कोटी देतो, कुठे साहेब? पण मराठा समाजाचे नेते एकत्र नाहीयेत, कुठेतरी संभाजीराजे वेगळी भूमिका घेत आहेत, मराठवाड्यातले नेते वेगळी भूमिका घेत आहेत आणि नेत्यांच्या घरावरच दगडफेक होते। एक लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येकाची एक स्टाईल आहे की प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असतो किंवा भूमिका मांडत असतो। खरं प्रत्येकाचं राजे असू दे किंवा मराठवाड्याचं आपण म्हणला, प्रत्येकाचं ध्येय एकच आहे की समाजाची उन्नती व्हायला पाहिजे, समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची मागणी आरक्षण मिळालं पाहिजे, अण्णासाहेब पाटील सुटलं पाहिजे, सारथी झालं पाहिजे। मग अशा वेळेला जर का प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने जर का आंदोलन केलं तर भूमिका ही सगळ्या
सर्व समाजाची एक आहे, समाज एक आहे, भूमिका वेगवेगळ्या आहेत, काही आक्रमक आहेत. मराठा समाज निश्चितच मराठवाड्यातले असू दे, कोल्हापूरचे असू दे, आक्रमक आहेत. कारण सरकारला आक्रमक आंदोलनाशिवाय सरकारचं डोळे उघडणार नाहीत, ही आमची भूमिका आहे. आणि नक्कीच आक्रमक आंदोलनाशिवाय डोळे उघडणार नाहीत. ओबीसी समाजाचे नेते आहेत, आपण त्यांना देखील विचारूयात. मामाने साहेब, काय सांगाल? खरं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण सध्या नाहीये, बरीचशीच आंदोलन होत आहेत राज्यभर. नेमकी आजच्या बैठकीमध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही, मुळात मुद्दा असा आहे की या सरकारमध्ये जे बसलेले सर्व लोक आहेत त्या सर्वांना असं वाटतंय की आरक्षण मिळायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे, आम्ही सगळी प्रक्रिया करायला लागलेलो आहे वगैरे वगैरे. परंतु प्रश्न असा आहे की मग नेमका घोडा अडलंय कुठं, नेमका काय प्रॉब्लेम आहे, ह्यांची लिगल टीम काय काम करते आहे, कायदेशीर सल्लागार काय काम करत आहेत. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला अपयश काय येतं आहे, तुम्ही योग्य पद्धतीनं बाजू का मांडत नाही, तुमच्याकडे अभ्यासू माणसं नाही आहेत म्हणून डिक्लेअर तरी करा सरकार म्हणून तुम्ही. कारण नुसता घोषणा करणं, लोकांना बोलणं, लोकांना काय म्हणतो की आशावादामध्ये ठेवणं, मला वाटतं की ही सरकार वेळ काढू भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये जी काही मंडळी आहेत ती सगळी बडी मंडळी आहेत. म्हणून आमची भूमिका अशी होती की जोपर्यंत इथला बडा जो काही माणूस आहे तो बाजूला सरकून सर्वसामान्य माणसाचे चेहरे तयार होत नाहीत, ते पुढे येत नाही आहेत. कारण मला तरी स्पष्टपणे असं वाटतंय की यांना आरक्षणाचं जे काही हे सगळा विषय आहे तो फक्त काय करायचं की वेळ काढून न्यायचा. यांना आरक्षण देण्याची कुणाचीही इच्छाशक्ती नाही आहे, आमचं स्पष्ट मत आहे. कारण आहे हे आरक्षण तुम्ही टिकवू शकत नाही तर नवीन देण्याची लढाई तुम्ही कशी काय घेऊन जाऊ शकता, किंवा नवं आरक्षण तुम्ही देण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे ठोस कुठले कार्यक्रम आहेत एकदा सरकारनं जनतेला सांगावं, जाहीर करावं. कारण तुम्ही आहे हे आरक्षण ओबीसीचं टिकवत नाहीये, सारखा गोंधळ म्हणजे लोकांना कन्फ्यूज करण्याचा कार्यक्रम मला वाटतं की सरकारनं सुरू केलेला आहे. एकदा म्हणायचं ओबीसी मधनं आरक्षण देतो, एकदा म्हणायचं ओबीसीचं आरक्षणच जर तुम्ही टिकवू शकत नसाल, आहे हे आरक्षण तुम्हाला पुढं काय म्हणतो की फॉलो करून घेऊन जाता येत नसेल, तर मग तुम्ही नवं आरक्षण देण्याची भूमिका कसं काय मांडताय. किती बैठका झाल्या आतापर्यंत जे राजकीय लोक आहेत, जातीच्या अंगाने विचार करायचा झाला तरी ओबीसी पण तिथं आहेत राजकीय सत्तेमध्ये, मराठा पण लोक आहेत, इतरही लोक आहेत. पण साधा मुद्दा असा आहे की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तेव्हा माझं मत असं आहे की हे जी काही लिगल टीम आहे तुमची किंवा कायदेशीर बाब आहे, नेमका सरकार हे काय करताय, सरकारचं डोकं स्थिर आहे का नाही असा माझा प्रश्न आहे. कारण असं झालंय की नक्कीच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही. सरकार आहे ते खरं तर या सगळ्या मराठा असेल किंवा ओबीसी समाजाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतंय. दुसरीकडे नुसती कोल्हापुरात सारथीचं केंद्र उघडलं, टेबल खुर्ची ठेवली म्हणजे सगळं काम होत नाही. त्यासाठी जे फंडिंग असतं, त्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते उभारणी खरं तर करणं गरजेचं आहे. मात्र आजच्या बैठकीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा आहेत. विशेषतः मराठा समाज आणि ओबीसी समाजाला जे अपेक्षित आहे, आता जे दिलीप पाटील आणखी अनिल मामाने यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर सरकारनं या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं तर मात्र कुठेतरी कोल्हापूरकर या बाबतीत संतुष्ट होतील. निश्चित आपण नाहीतर पुन्हा एकदा कोल्हापूरकरच नाही तर कोल्हापूरकर तमाम राज्यातील नेहमीप्रमाणे मराठा आंदोलनाचा समाज हात्यार किंवा उपटतील ओबीसी यांची समाजाला खूप साऱ्या अपेक्षा खरं तर लागून राहिलेल्या आहेत. औरंगाबादला जाऊया, सचिन बडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. सचिन, आपण बघतोय की सरकार अगदी तोडगा काढायचा प्रयत्न करतात, सरकारच्या विरोधातली नाराजी अगदी उघडपणे दिसते, पण बैठकांवर बैठका घेऊन सरकार तोडगा काढायचा प्रयत्न करते. आज पुन्हा एकदा अगदी मराठा आरक्षण असो किंवा ओबीसीचं राजकीय आरक्षण असो, सरकारने बैठक बोलवली आहे. किती साऱ्या अपेक्षा खरं तर सर्वसामान्य जनतेच्या आज सरकारकडून आहेत? मनुश्री, सरकारकडून जनतेच्या सर्वसामान्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. खास करून पाहिलं तर राज्यातील ज्वलंत मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण असेल किंवा त्यानंतर ओबीसी आरक्षण असेल, त्या संदर्भामध्ये आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सूचना देखील ऐकून घेतल्या जातील, पर्याय देखील ऐकून घेतले जातील. परंतु फक्त बैठकांवर बैठक होऊन कुठला पर्याय समोर मिळतो का किंवा फक्त बैठकांवर बैठका घेऊन काही समोर मार्ग निघतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. परंतु कुठल्याही प्रकारे आतापर्यंतच्या बैठकांमधून समोर कुठलाही निकष आलेला नाहीये. त्यामुळे काय वाटतं समाज बांधवांना, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना काय अपेक्षित आहे या बैठकांमधून. भाऊ, काय सांगाल, आज बैठक आहे, या बैठकीतून तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. नक्कीच माझी सर्वपक्षीय या बैठकीच्या नेत्यांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना, सर्व पक्षांना माझी विनंती राहील, आता समाजाला वेठीस धरू नका. 58 मोर्चे निघाले, 42 बांधवांचे बलिदान गेले, अजूनही मराठा समाजाची निराशा होत आहे. मराठा समाजामध्ये देखील उच्च शिक्षित तरुण आहेत, त्यांचं लक्ष लागलेलं आहे UPSC MPSCच्या याच्याकडं. त्यांना देखील नोकरी मिळत नाही, त्यांना वेटिंगमध्ये ठेवलेलं आहे, त्यांना वॅकन्सी नाही आहे. आणि आता सर्व पक्षांना जास्त मराठा ताटकळत न ठेवता त्वरित आरक्षण द्यावं. जास्त अंत आता पाहू नये. मराठ्यांचा समाजामध्ये खूप रोष आणि पसरलेला आहे, तीव्र भावना पसरल्या समाजामध्ये, कधी उद्रेक होऊ शकतो. म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, धमकीवाजा इशारा देखील समजा यांनी, की आता ही बैठक जी त्यांनी आयोजित केली, बैठकीमध्ये टाइमपास न करता
मूळ मुद्द्यावर येऊन, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं, तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळू शकतं. कायद्यात चौकटीत आरक्षण, टिकणारं आरक्षण मिळू शकतं, ते फक्त ओबीसीतून मिळू शकतं. या बैठकीत नेत्यांनी टाइमपास न करता, गोंधळ न घालता मूळ मुद्द्यावर येऊन आरक्षणाच्या विषयावर चर्चा करावी आणि मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल यावर बोलावं. पुढचा विषय जे मला सीएम मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती अशी राहील की तुमचे जे मंत्री आहेत अँटी मराठा वडेट्टीवार सारख्या हरामखोराला तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्हाला कोण्या फक्त ओबीसीने मतदान नाही केलेलं, तुम्हाला मराठ्यांनी देखील मतदान करून निवडून आणलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ओबीसी करू नये किंवा मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची गरज काय असं बोलू नये, अन्यथा तुम्हाला राज्यात फिरू दिलं जाणार नाही, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ओबीसी हे काही ओबीसी वाल्यांची जहागीर नाहीये. कायद्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये आम्हाला देखील अधिकार आहे. ज्या भारतीय राज्यघटनेनुसार ओबीसीने आरक्षण दिलं गेलं त्याच भारतीय राज्यघटनेनुसार आम्हाला देखील ओबीसी मध्ये आरक्षण घेण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे. नक्कीच, म्हणजे हो. सर्वांना तुम्ही समान चेहऱ्यानं पाहावं असं Yes, बोललं yes. जातंय. तुम्ही काय सांगाल भाऊ? आज बैठक आहे, या बैठकी दरम्यान चर्चा होणार आहे, पण तुम्हाला काय अपेक्षित आहे मुख्यमंत्री महोदयांकडून तरी? आज मुख्यमंत्री महोदयांनी जी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे ती पूर्वीच्या जशा बैठका झाल्या तशी बैठक आज होऊ नये. आज काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी आज बैठक झाली पाहिजे. जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जे नेते बोलतात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आज मुख्यमंत्री महोदयांनी, आणि आज ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज ठोस निर्णय घ्यायला हवा. भाऊ तुम्ही काय सांगाल? आज मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल आरक्षणाच्या मार्गावर आहे, आरक्षण हवंय त्यांना, फक्त बैठकांवर बैठका होत आहेत, कुठलाही पर्याय समोर मिळत नाहीये. काय वाटतं तुम्हाला आज काय होणं अपेक्षित आहे? सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्यांचं मनापासून आभार. आणि सर्वपक्षीय सदस्यांना विनंती की बाबा आपण आज या बैठकीत काहीतरी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि या समाजात जे एमपीएससी यूपीएससी किंवा नोकऱ्या असे जे काय प्रश्न यांनी राजकीय शासनकर्त्यांनी क्रिएट केलेले आहेत त्याच्यावरती परमनंट तोडगा काढून कायद्याच्या चौकटीत बसणार मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. यामुळं जे विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळं एवढा समाजात रोष तयार झालेला आहे की यांना येणाऱ्या निवडणुकीत ना मत मागायला तोंड दाखवायला जागा राहील आणि यांनी जे समाजात दरी निर्माण करण्याचं काम केलंय ती दरी कुठेतरी मिटवून तिन्ही समाजांचं सलोख्याचं नातं तयार करावं आणि या बैठकीतून फलित दोन्ही समाजाला आरक्षण देऊन यांचे प्रश्न मिटवून करण्यात यावं एवढी विनंती मी सर्व सभासदांना करतो. नक्कीच मनुष्य आपण पाहू शकतो सर्वसामान्यांचं मत आहे. आज जी काय बैठक आहे त्या बैठकीमध्ये पक्षांचे झेंडे किंवा पक्षांचे पायतानं बाजूला ठेवावेत व जे काही दोन्ही समाज आहेत, मग ते ओबीसी असेल व त्यासोबतच मराठा समाज असेल, यांच्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन माणुसकीच्या नात्यानं आणि एक राजकीय नेते म्हणून का होईना आपली बाजू मांडावी, म्हणजे सर्वांना लाभ मिळेल अशी एक कुठेतरी महत्वाची बाजू मांडावी असं बोललं जातं. निश्चितच आपण बघतो की मराठा समाज असो ओबीसी समाज असो, न्याय तर प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला या दोन्ही समाजाला न्याय द्यायचा आहे, पण मात्र प्रत्यक्षात ती अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त होते. आज आता सर्व पक्ष बैठकीमध्ये सगळे एकत्र येतील आणि सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा अर्थात सगळेजण करतात. बीडला जाऊया, विकास माने सुद्धा आपल्या बरोबर आहे. विकास, ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात अगदी मराठा समाजाचा जो रोष दिसून आला की ओबीसी समाजाचा जसा रोष दिसून आला तसंच बीडमध्ये सुद्धा वारंवार आपण बघतोय की मोर्चे काढण्यात आले. अर्थातच आज बीडकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? आज सर्वपक्ष बैठकीचं आयोजन करण्यात आलं, मग मराठा समाज असो किंवा ओबीसीच्या आरक्षणा प्रश्न असो, काय नेमक्या अपेक्षा आहेत सरकारकडनं त्यांना? मनुष्य आपण पाहिलं असेल की आज ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरती महत्त्वपूर्ण अशी बैठक होते आहे. खरं तर बैठका घेऊन काही होईल का हे देखील पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली जाते. आपल्याबरोबर मराठा बांधव आहेत बीडमधील आणि ओबीसी समाजातील काही नेते देखील आहेत. आपण त्यांना विचारू आहेत की नेमकं या बैठकीमधनं काय निष्पन्न होईल असं वाटतं. बैठका झाल्या, आज ओबीसी आरक्षणाचा देखील महत्त्वाचा विषय आहे, काय वाटते तुम्हाला? आता शासन आता एक 5-6 महिन्यावर नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये अतिशय छोट्या छोट्या समाजाला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असती, परंतु आता 6 महिन्या निवडणुका येऊन पण हे सरकार काही करत नाही. त्यामुळं या सरकारनं
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाचा मुद्दा, हा मुद्दा त्यांनी लवकरात लवकर निकाली काढावा. याच्यामध्ये हे सरकार जे आहे, या सरकारमधलेच मंत्री आरक्षणासाठी रस्त्यावर मोर्चे वगैरे काढतात, परंतु हा डोंबऱ्याचा खेळ बंद करून हे दोन्ही समाजाचे प्रश्न मार्गी काढावेत असं माझं मत आहे. नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. रस्त्यावरती उतरले होते तुम्ही, काल संभाजीराजेने देखील भेट घेतली होती. आता एकंदरीतच काय वाटतं, या बैठकीमधनं तुम्हाला काय हवंय? महत्त्वाचा नाही, अगदी मराठा समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेल्या 57 मोर्चे मराठा समाजाने काढले, परंतु आमच्या मराठा बांधवांची जवळपास 51च्या वरती आमच्या मुलांनी, गोरगरीब मराठा बांधवाची, ज्यांना ॲडमिशन घ्यायला पैसे नाहीत किंवा एखाद्या शेतकरी कुटुंब म्हणजे कमाल जमीन धारण कायद्यामध्ये मराठा समाजाला जमीन अवला म्हणून समाज पाहिला जायचं, परंतु 500 एकरावाला कधी 50 एकरावर आला कळाला नाही. परंतु आता गेल्या एवढ्या दिवसामध्ये 23 मार्च 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी पहिली मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली, परंतु ती मागणी आजपर्यंत चालू आहे. गेल्या 7 वर्षापासून तर मराठा समाजावर एवढी बिकट परिस्थिती आणली. 2013 सालापासून 2000 ते 13-14 सालामध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकलं नाही. आता परत फडणवीस सरकारने 2018ला आरक्षण दिलं, ते सुद्धा टिकलं नाही. म्हणजे गेल्या 1982 सालापासून आजपर्यंत मराठा समाज फक्त आत्महत्या करतोय. दिल्लीच नव्हे, म्हणजे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय. अगदी बीड सारख्या ग्रामीण भागामधून दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही राष्ट्रपती भवनासमोर या आरक्षणासाठी आंदोलन केलेलं आहे. आजही कुठल्याही त्या ठिकाणी सरकारने या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. म्हणजे आज आमचा मराठा समाज देशोधडीला लागलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर विद्यार्थी आमचा ऍडमिशन घ्यायला गेला, साधी इंजिनिअरिंग करायची असली तर 2-2 लाख रुपये फी भरावी लागती, आणि तो समाज शेतीवर अवलंबून आहे. 1 एकराच्या शेतीवर फक्त 25,000 रुपये उत्पन्न मिळतं, पण त्या 25,000च्या उत्पन्नावर 2 लाख रुपये कसे भरणार? आणि म्हणून मराठा बांधव बैठक होणार आहे, यातनं काय अपेक्षा काय तुमची, काय वाटतं? बैठकी घेणं आता फायद्याचं नाहीये, कारण गेल्या 40 वर्षांमध्ये फक्त बैठकी, चर्चा मंडळ, आयोग, मिटिंगा, समित्या हे स्थापन केल्या जातात आणि मराठा समाजाची दिशाभूल केली जाते. हे आता या प्रत्येक सरकारने थांबवलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज या आरक्षणाचं नेतृत्व करतायत. संपूर्ण समाज महाराजांमागे एक ताकदीने उभा आहे. महाराजांनी जर एक आदेश दिला तर महाराष्ट्र पेटून टाकण्याची ताकद या मराठा समाजामध्ये आहे. ज्यावेळेस संभाजीराजे आदेश देतील त्यावेळेस या महाराष्ट्रात काही होऊ शकतं, हा संदेश आहे. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज जी आंदोलनाची दिशा घेतील त्यांच्या मागे संपूर्ण समाज ताकदीने उभा आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला पाहिजे. ओबीसी आरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील येऊ टाकलेल्या आहेत. मुळात आरक्षण हा विषय अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि तो घटनात्मक आहे. आत्ता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो घटनात्मक पेच निर्माण झाला आहे त्याचा काही इतिहास आहे. साधारण गेली 50 वर्ष झालं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये संभ्रमाची अवस्था आहे. त्याचं कारण असं आहे की राजकीय आरक्षण देण्याची मूलभूत तरतूद ही लोकसंख्येवर आधारित असलेली तरतूद आहे. संविधानामध्ये SC आणि ST यांची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसीची 1931ला जी जनगणना झाली त्या जनगणनेनंतर ओबीसींच्या या देशामध्ये किती जाती आहेत, किती समूह आहेत याची जनगणना नाही आहे. या देशामध्ये जनावरांची जनगणना होती, पशुपक्ष्यांची जनगणना होती, पण माणसांची जनगणना होत नाही. आणि म्हणून बीड जिल्ह्याचे तत्कालीन नेते, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी लोकसभेमध्ये मागणी केली होती की ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि तत्कालीन सरकारमध्ये मनमोहन सिंग सरकारनं हा निर्णय घेतला की ओबीसींची जातीय जनगणना आपण केली पाहिजे. मात्र मध्ये जे सरकार बदललं आणि त्या सरकारनं, केंद्रातल्या सरकारनं भूमिका घेतली की ओबीसींची जातीय जनगणना आम्ही करणार नाही. त्याचा परिणाम असा झाला की सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातलं आपण समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामधले काही जिल्हे असे आहेत, विशेषतः 5 जिल्हे विदर्भात असे आहेत की जिथे 50% दलित आणि इतर SC STची संख्या ही 50% जास्त आहे. नक्की ऐका ना, महत्त्वाचा विषय असा आहे की आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, सर्वपक्षीय बैठक होणार आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती देखील तिथे निर्णय होईल. काय वाटतं एकंदरीत? सरकारनं धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय होणार नाहीत. वाटल्यास सरकार त्यासाठी वटहुकूम काढेल. वाटल्यास सरकारला की आत्ता इम्पिरियल डाटा द्यायचा आहे तर आमच्याकडे व्यवस्था आहे. कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नसेल की यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका गावाने 48 तासामध्ये गावामध्ये कोणत्या जातीची किती माणसं आहेत याचा डाटा दिलेला आहे.
याचा अर्थ असा की हा डाटा येऊ शकतो आणि सरकार या धर्तीवर या आरक्षणाचा निर्णय करू शकतो. आम्ही ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल आग्रही आहोत. मनश्री, आपण पाहिलं असेल की राजकीय आरक्षण जे आहे ओबीसीचं ते त्याच्यावरती आग्रही असेल याचं देखील इथे आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे. अर्थातच आपण बघतो दोन्ही समाजाच्या भावना खूपच आक्रमक आहेत. दोन्ही समाजाला आपण बघतो आरक्षणाप्रती आपण बघतो तातडीनं तोडगा निघावा असंच वाटतंय. चाललेला बघायला मिळतोय. मराठा समाज सुद्धा खूप आक्रमक झालेला आहे. ओबीसी समाज सुद्धा जोपर्यंत आरक्षण प्रश्न निघत नाही तोपर्यंत आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं कळतंय. एक महत्त्वाची बातमी ते राजू शेट्टी यांचं नाव या 12 आमदारांमधनं वगळल्याचं कळतंय. सत्ताधाऱ्यांवरची टीका राजू शेट्टी यांना भोवली का अशा चर्चा आता सुरू झाल्या. राज्यपाल नियुक्त यादीबाबत आता ही मोठी बातमी खरं तर समोर आलेली आहे. राजू शेट्टी यांचं नाव सध्या वगळण्यात आल्याचं कळतंय. कालपासून खरं तर या ठिकाणी चर्चा सुरू होती, मात्र कोणताही ठोस माहिती समोर येत नव्हती. मात्र राजू शेट्टी यांचं नाव आता वगळण्यात आल्याच्या चर्चा आता खरं तर सुरू झालेल्या आहेत. आपण बघतोय सत्ताधाऱ्यांवरची टीका राजू शेट्टींना बोली का. राजू शेट्टी यांची खरं तर यात्रा आता सध्या सुरू आहे. अर्थातच आपण बघतोय पूरग्रस्तांसाठी योग्य निधी मिळावा म्हणून राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणं राजू शेट्टी यांना भोवलं का अशा चर्चा आता खरं तर सुरू झालेल्या आहेत. 12 जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत ज्यांची यादी सादर करण्यात आलेली आहे महाविकास आघाडी सरकारकडनं, त्यामध्ये राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याचं असल्याच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज्यपाल नियुक्त यादीबाबत ही मोठी बातमी आता ही खरं तर समोर येते. अर्थातच आपण बघतोय जी 12 नावांची यादी देण्यात आलेली आहे त्या यादीवर खरं तर राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असे कुठेतरी खडाजंगी सुरू आहे. अजूनही राज्यपालांनी या यादीवर शिक्कामोर्तब केलं नाही. मात्र इतका वेळ खरं तर गेलेला आहे याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच या 12 नावांमधनं राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रशांत जगताप आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. प्रशांत, अर्थातच आपण बघतोय की आतापर्यंत ज्या पद्धतीनं राजू शेट्टी यांचं नाव खरं तर समोर येत होतं, मात्र ज्या पद्धतीने राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात पूरग्रस्तांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरलेले आहेत, त्याच भावनेतून आपण महाविकास आघाडी सरकार राजू शेट्टीवर नाराज असल्याचं सध्या बोललं जातं आणि त्यातूनच राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थातच त्याचे अपडेट्स आपण घेणारच आहोत. पण सध्या आपण बघतो आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. आरक्षणाच्या मुद्द्या प्रश्न आपण जाऊया प्रशांत जगताप यांच्याकडे जाऊया. प्रशांत, आपण बघतो आरक्षण आता हा एक प्रकारे आता प्रत्येकाच्या अस्मितेचा मुद्दा झालाय. मग तो मराठा असो किंवा ओबीसी असो, आज सरकार तोडगा काढण्याच्या अपेक्षा कुठेतरी व्यक्त केल्या जातात किंवा खूप साऱ्या अपेक्षा आज या सर्वपक्षीय बैठकीकडनं आहेत. कारण फक्त राजकीय मतभेद सुरू आहेत, कोणीही एकत्र येताना दिसत नाही. आज तरी सगळे पक्ष एकत्र येतील का, काय नेमकं सर्वसामान्यांना वाटतंय? नक्कीच मनश्री, खरं तर मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल हे दोन्ही आरक्षणासंदर्भात खरं तर त्यांच्यामध्ये नाराजी आहे. राज्य सरकारने मागच्या शुक्रवारी देखील बैठक घेतली होती. आज देखील बैठकीचं आयोजन केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय जे नेते आहेत ते खरं तर या बैठकीमध्ये येणार आहेत. मात्र याच्यावरती मराठा आरक्षणासंदर्भात असेल किंवा ओबीसी आरक्षण संदर्भात असेल याच्यावरती तोडगा निघेल का, आपल्यासोबत काही सातारकर आहेत, आपण खरं तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? 100% याच्यामध्ये तोडगा वगैरे काही निघू शकत नाही. कारण यांना हे जे संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने यांनी या बैठका वगैरे ज्या चालू केलेल्या आहेत याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. राज्यातील सर्व मराठा संघटना रविवारी संपूर्ण ऑनलाईन बैठक होणार आहे. त्यामधून जे काय सरकारला जे काय इशारा दिला जाणार आहे याची पूर्व कानकून लागलेली असल्यामुळं यांनी या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणानं मराठा समाजाचं ही मागणी आहे की याच्यावरती 2 दिवसीय विशेष अधिवेशन झाल्यानंतरच त्यावरती तोडगा निघू शकतो. यांनी या अशा बैठका वारंवार घेऊन सुद्धा जे काय समाजाला जे राजकीय जे दाखवलं जाते त्यांच्या फायद्यासाठी त्याचा काही त्यांना उपयोग काही होणार नाही आणि त्यामध्ये समाज सुद्धा समाधानी नाही होणार. काय सांगा तुम्ही? खरं तर राज्य सरकारची इच्छाशक्ती या ठिकाणी कमी पडते. केंद्राने सगळे अधिकार या आरक्षणाच्या बाबतीत राज्याला दिले आहेत. मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण प्रदान करण्यासाठी राज्य सरकार कमी पडतंय. वास्तविक पाहता तामिळनाडू सरकार राज्यामध्ये 50% वर आरक्षण दिले गेलं आहे, ते चालू आहे, तिथे काही गडबड होत नाही. मग आपल्या राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडते का, हा या ठिकाणी प्रश्न आहे. नुसत्या बैठकीत नाही काही साध्य होणार नाहीये. यासाठी त्यांना आंदोलन उभारावं लागेल. राज्य सरकारची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणीचे जोर धरू लागलं. काय सांगा? सर्वोच्च न्यायालयानं 5 मेला निकाल दिला. गेली 4 महिने झालं सरकार झोपलंय का?
आपणा सर्वांना माहिती आहे, अतिशय लोक हुशार झालेत की बाबा सर्वसामान्य लोकांचा महत्वाचा कळीचा मुद्दा आहे की जेणेकरून आरक्षण लवकर मिळावं. कित्येक वर्ष तुम्ही भिजत गोंगडं ठेवणार आहे आणि हे भिजत गोंगडं ठेवलेलं आहेच. महामारीमुळं कोविडच्या लोक रस्त्यावर येत नाहीत. अतिशय दुष्परिणाम या सरकारला भोगावे लागतील. लोक रस्त्यावर उतरतील आणि हे सगळे परिणाम सरकारला भोगावे लागतील, जेणेकरून आपले सर्व माथ्यावर महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडणार आहे. म्हणून लोकांना दाखवण्यासाठी महाविकास आघाडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवली. ठीक आहे, मी त्यांना धन्यवाद देतो. परंतु यातून कसले परिस्थिती आजच्या आज मार्ग निघाला पाहिजे. समितीकडे देतो, 4 दिवस द्या, महिन्याभरात निर्णय घेतो. हा लवकर निर्णय नाही झाला तर महाविकास आघाडीला सर्व भोगावं लागेल. नक्कीच आजच्या जर हा निर्णय नाही झाला तर महाविकास आघाडीला हे जे सर्व निश्चितच आपण बघतो. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे किंवा आज नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. जर तोडगा निघाला नाही तर अगदी ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, आक्रमक होण्याच्या पवित्र्यात सध्या दिसत आहे. नवी मुंबईला जाऊया. सिद्धेश मात्र सुद्धा आपल्याबरोबर. सिद्धेश, काय नेमकं सांगाल आज नेमकं आहे समाजाच्या, ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, किती साऱ्या अपेक्षा सरकारकडनं आहेत? नक्कीच भरपूर अपेक्षा आहेत. सरकारने अनेक बैठका घेतल्या परंतु कुठलाही तोडगा निघाला नाही. आपल्याबरोबर मराठा समाजाचे काही लोक आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या. सर, काय सांगाल, काय अपेक्षा आहेत आजच्या सर्वपक्षीय बैठकीकडून, मुख्यमंत्र्यांकडून काय सांगाल? मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री वारंवार बैठका घेतात. आम्हाला त्यांना हे सांगायचं की फक्त बैठका घेऊन होणार नाही, त्या बैठकातून अंमलबजावणी होणार. मराठा आणि मराठ्यांना हे अजून आरक्षण कशा पद्धतीने देणार आहे हे कुठलाही यांचा प्लॅन तयार नाही. फक्त बैठका घेतात. मराठ्यांचं आरक्षण द्यायचंय त्यासाठी मागासलेपणाचा जो अहवाल द्यायचा आहे त्याचे अधिकार आता राज्यांना मिळालेत 105व्या घटनादुरुस्तीनंतर. असं असताना सुद्धा मुख्यमंत्री का वेळ लावतात हे कळायला कारण नाही. या सरकारमधील काही लोकांची अशी मानसिकता आहे का की यांना द्यायचंच नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकू न शकणारं सरकार हे मराठ्यांना कसं आरक्षण देणार याचा कुठलाही प्लॅन या सरकारकडे तयार नाही. त्यामुळे बैठकीतून लक्ष आहे त्यामुळे बैठकीकडून लक्ष आहे, परंतु या बैठकीतून काही साध्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे मराठा समाजासह ओबीसी समाजाच्या सुद्धा भावना या सरकारविरुद्ध अत्यंत तीव्र आहेत. एकूणच आपण पाहिलं की ओबीसी समाज, मराठा समाज यांच्या भावना तीव्र आहेत. कुठली अपेक्षा यांच्याकडून नाही आहे, काय होईल असं वाटत नाही. अर्थातच वारंवार यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या बैठकांचं सत्र झालं. अगदी खूप साऱ्या अपेक्षा थेट सरकारकडनं कोर्टात सुद्धा बाजू मांडली गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतोय सरकारच्या हाती अपयशच मिळालेलं आहे. आज आता सर्वपक्षीय अशा प्रकारच्या बैठकांचं आयोजन करून तरी सरकार तोडगा काढायचा प्रयत्न करणार का असं सगळ्यांचं खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण खूप साऱ्या अपेक्षा खरं तर ओबीसी समाज असो किंवा मराठा समाजाच्या तितक्याशा सरकारकडनं दिसत नाही. आणि जर लवकर तोडगा निघाला नाही तर दोन्ही समाज आता आक्रमक होण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे सरकारनं अगदी वेळेतच पावलं टाकणं गरजेचं असल्याच्या भावना प्रत्येक जण व्यक्त करतोय. या सगळ्या बैठकांचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण इथेच थांबूया. पाहत राहा लोकशाही न्यूज.